नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा. ही रेसिपी एकदम सोपी, झटपट आणि चविष्ट आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा कसा बनवायचा. सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 पळी इतकं तेल घालणार आहे. इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी बटरसुद्धा वापरू शकता. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हा कांदा आपल्याला गुलाबीचा रंग येईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये एक पिकलेला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. सोबतच एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. सोबतच 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. इथे लसणाचा वापर जास्त करायचा आहे. आता हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. आता यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनटं वाफ काढून घेणार आहे. म्हणजे कांदा टोमॅटो छान असा शिजला जाईल. यातील कच्चेपणा निघून जाण्यास मदत होईल. आता इथे तुम्ही स्मॅशरचा वापर करून हे सर्व स्मॅश करून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणे पावडर, सोबतच चवीप्रमाणे मीठ यामध्ये मी घालणार आहे. इथे तुम्ही मसाल्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता. सोबतच इथे मी 1 चमचा कसुरी मेथी देखील घालणार आहे. आता हे सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. इथे मी 2 चमचे इतकं पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान असं हे परतवून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला उकडलेलं अंडं किसून घालायचं आहे. इथे मी 2 अंडी उकडून घेतलेली आहेत. अंडं उकडल्यानंतर थंड झालं की साल काढून आपल्याला अंडं किसणीच्या साहाय्याने किसून यामध्ये घालायचं आहे. असे थोडे थोडे तुकडे राहिले तरी देखील चालणार आहे. आता अंडं किसून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता मसाले घालताना यामध्ये तुम्ही पावभाजी मसालासुद्धा घालू शकता. आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिसळून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 अंडं फोडून घालणार आहे. आता अंडं यामध्ये फोडल्यानंतर जरासुद्धा आपल्याला हे हलवायचं नाही. असंच ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. अंडा घोटाळा या नावामागे एक मजेशीर कारण आहे. कारण घोटाळा म्हणजे सर्व एकत्रित मिसळणं. या रेसिपीत उकडलेली अंडी, कच्ची अंडी, कांदा टोमॅटो, मसाले सगळं एकत्र चुरून आणि मिसळून बनवलं जातं. म्हणून या डिशला अंडा घोटाळा असं नाव पडलं. आता इथे मी 3 ते 4 मिनटं चांगलं असं परतवून घेतलं. आता पुन्हा 2 चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं मिसळून घ्यायचं आहे. आता आपल्याला 1 अंडं हाफ फ्राय करून घ्यायचं आहे. त्याकरिता मी गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यावरती आपल्याला अंडं फोडून घालायचं आहे. आता यावरती आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सोबतच चिमूटभर काश्मीरी लाल तिखट, सोबतच चिमूटभर चाट मसाला देखील यावरती मी घालणार आहे. यातला पिवळा बलक आपल्याला अजिबात हलवायचा नाही. इथे आपला अंडा हाफ फ्राय बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.